आज आपण टॉपअप पॉलिसीबद्दल जाणून घेऊया। टॉपअप पॉलिसी ही एक मेडिक्लेमची पॉलिसी असते। त्याच्यामध्ये एक डिफाईन लिमिट असते। ह्याचा अर्थ काय असतो की आपल्याकडे एक बेस पॉलिसी स्वतःची असणं गरजेचं आहे। समजा आपल्याकडे एक बेस पॉलिसी 5 लाखाची आहे, तर आपण डिफाईन लिमिट 5 लाख ठेवून त्याच्यावरती टॉपअप घेऊ शकतो। डिफाईन लिमिट 5 लाखाचा ठेवायचं म्हणजे काय, तर पहिले 5 लाखाचा जो काय हॉस्पिटलचा खर्च होईल तो आपल्याला बेस पॉलिसीमधनं मिळेल आणि त्याच्यावरती आपल्याकडे जर 1 करोडचा टॉपअप असेल तर उरलेला 1 करोडपर्यंतचा खर्च आपल्याला टॉपअपमधून मिळतो। टॉपअप ही एक एकदम इकॉनॉमिकल पॉलिसी आहे ज्याच्यामध्ये प्रीमियम एकदम कमी असतो। डिफाईन लिमिट हे तुम्ही 2 लाखापासून 5 लाख 10 लाखाचं ठेवू शकता। पण हा टॉपअप प्लॅन कोणाकोणासाठी उपयोगी आहे, ज्याच्याकडे कमी रिस्कवर आहे आणि जास्त रिस्कवरचा बेस प्लॅन घ्यायला ज्यांना अफोर्ड होत नाही ते टॉपअपसाठी जाऊ शकतात। पहिलं उदाहरण। दुसरं उदाहरण हे आहे की तुमच्या एम्प्लॉयरने जर तुम्हाला एखादी पॉलिसी दिली असेल जी 2-2.5 लाखाचीच असेल तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्ही टॉपअप प्लॅन घेऊ शकता। कधी कधी काय होतं ना की काही जणांचं असं असतं की मॅडम मला बेस पॉलिसी घ्यायची आहे 25 लाखाची किंवा 50 लाखाची, पण त्याचा मला प्रीमियम झेपत नाहीये। मग त्या केसमध्ये सुद्धा ती व्यक्ती काय करू शकते की 2 लाखाचं डिफाईन लिमिट ठेवून ती 10-20 लाखाचा टॉपअप घेऊ शकते। मग त्या केसमध्ये प्रीमियम कमी येतो आणि वर्षभरात जर कधी हॉस्पिटलायझेशन झालं तर पहिले 2 लाख ते स्वतःच्या खिशातून सुद्धा भरू शकतात। सो टॉपअप एक खूपच चांगली पॉलिसी आणि ह्याच्याहून अधिक महत्त्वाचं काय आहे की हल्ली मार्केटमध्ये अशा टॉपअप पॉलिसी अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये आपण क्लेम घेतला नाही तर नो क्लेम बोनस 50% मिळतो। म्हणजेच ह्याचा अर्थ काय आहे की आपल्याकडे समजा 1 करोडचा टॉपअप आहे आणि आपण जर 2 वर्ष तो टॉपअप वापरला नाही तर 2 वर्षाने 50% नो क्लेम बोनसमुळे तो टॉपअप प्लॅन 2 करोडचा होतो। सो असेच टॉपअप बद्दल तुम्हाला जर काही डाऊट असेल तर प्लीज खाली दिलेल्या नंबरला मला जरूर कॉन्टॅक्ट करा।